सिरियामधील बशर अल असाद यांची सत्ता संपुष्टात आलेली आहे। 53 वर्षांच्या सत्तेला बंडखोरांकडून सुरुंग लावला गेला। असाद यांनी पलायन केल्याची प्राथमिक माहिती मिळते, त्यामुळे बंडखोरांनी दक्षिण सिरियावरती कब्जा केलेला आहे। राजधानी दमास्कवर सुद्धा बंडखोरांनी ताबा मिळवलाय। पाहुयात स्पेशल रोड। सिरियात एका प्रदीर्घ काळ चाललेल्या गृहयुद्धाचा अखेर अंत झालाय। इस्लामी बंडखोर संघटना हयात तहरीर अल शामनं राजधानी दमास्कससह हमा, अलेप्पो आणि होम्स ही महत्त्वाची शहरं ताब्यात घेतली आहेत। यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी सिरियातून पलायन केलं आणि त्यामुळे सिरियातील असद कुटुंबाची 54 वर्षांची राजवट संपुष्टात आली आहे। बशर अल असदचे वडील हाफिज अल असद 1971 मध्ये सिरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले। पुढील 29 वर्ष ते सिरियाचे राष्ट्राध्यक्ष राहिले। 2000 मध्ये हाफिजच्या मृत्यूनंतर बशर यांनी सत्ता हाती घेतली आणि तेव्हापासून बशर सिरियाचे राष्ट्राध्यक्ष होते। 2011 पासून मध्य पूर्वेकडील देशांमध्ये हुकुमशाही राजवटींविरोधात बंडाचं वारं वाहू लागलं। सिरियातही बशर असदच्या विरोधात गृहयुद्ध सुरू झालं होतं। अखेर 14 वर्षांच्या प्रदीर्घ गृहयुद्धानंतर बशर अल असद यांची राजवट संपली आहे। असद यांनी पळ काढल्यानंतर बंडखोरांनी राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्यात तोडफोड करून आनंद साजरा केला। दुसरीकडे सिरियाच्या पंतप्रधानांनी बंडखोरांच्या हाती सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव दिलाय। पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी सिरियातच राहण्याचा निर्णय घेतलाय। सिरियाचे लोक ज्याला निवडतील त्यांच्यासोबत काम करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय। HTS या इस्लामिक बंडखोर गटानं सिरियात सत्तापालट करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे। हयात तहरीर अल शाम संघटना 2011 मध्ये अल कायदाची सहयोगी संघटना म्हणून अस्तित्वात आली। जबात अल नुसरा नावानं या इस्लामिक संघटनेची स्थापना करण्यात आली होती। अबू मोहम्मद अल गोलानी हे या संघटनेचे प्रमुख होते। 2016 मध्ये गोलानी यांनी अल कायदा सोबतचा संबंध तोडला आणि स्वतंत्रपणे बशर अल असद यांच्या विरोधात लढा उभा केला। यापूर्वी 2015 मध्ये देखील इस्लामी संघटनांनी बंड केलं होतं। राष्ट्राध्यक्ष असद यांनी रशिया आणि इराणच्या मदतीनं हे बंड थोपवलं, मात्र यावेळी रशिया आणि इराणकडून असद यांना कोणतीही मदत मिळाली नाही। सिरियामध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत यादवीने केवळ सिरियामधलं सरकार धोक्यात आलेलं नाहीये, तर संपूर्ण इस्लामिक जगतामध्ये धोक्याची घंटा वाजली आहे। याचं कारण असं आहे की आसादच्या सिरियामधल्या सरकारला जो धोका निर्माण झालेला आहे तो प्रामुख्याने इस्लामिक स्टेटच्या एका शाखेकडनं निर्माण झालेला आहे। हीच इस्लामिक स्टेट ज्याला अमेरिका आणि नॅटोच्या फौजांनी 2016-17 मध्ये संपूर्ण आखातामधनं त्यांचा नायनाट केलेला होता, त्याचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन अबू बक्र अल बगदादी हा जो इस्लामिक स्टेटचा नेता होता आणि त्यांनी नेमलेला जो प्रतिनिधी होता, त्याच प्रतिनिधींनी पुन्हा एकदा या संघटनेचं पुनरुज्जीवन केलंय आणि त्यांनी सिरियामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुसंडी मारलेली आहे। अनेक भागांवरती त्यांचं राज्य निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आसादचं सरकार सिरियात राहतं की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जर सिरियामध्ये त्यांना पुन्हा यश आलं तर हळूहळू त्याचा प्रसार इस्लामिक जगतामध्ये व्हायला वेळ लागणार नाही। सिरियात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धात आतापर्यंत जवळपास 5 लाख लोकांचा मृत्यू झालाय, तर सुमारे 1,20,00,000 लोकांना घर सोडून पलायन करावं लागलंय। यापैकी सुमारे 50 लाख लोक आता निर्वासित आहेत किंवा परदेशात आश्रयाने राहत आहेत। बंडखोर संघटनांनी निर्वासित सिरियन नागरिकांना माघारी परतण्याचं आव्हान केलंय। त्यामुळे येत्या काळात सिरियाची वाटचाल कशी असेल याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।